शांता मामी, तुमचा काही अधिकार नाही मला मारायचा. आणि तुला कोण दिला हो अधिकार लोकांचे संसार उद्ध्वस्त करायचा? सांग, तुला कोण दिला अधिकार? शकुनाबाई, तुमच्या सुनीला सांगा, नाही तर ना जेलात टाकेन. तर या नावाची शांती नको म्हणू म्हणा. आता त्या मनीषाला घेऊन येतो मी, हिच्या उरावर नाचायले. हिला काय समजून राहिलं की सगळ्या घरांची तुझे राज्य आहे? त्याही नवरा इस्तेमाल करतो, लोकांचे नवरे बी हिसकून घेत. कोण सांगितलं हो तुले? पप्पू, बोल ना. तुम्ही कोण चुपचाप बसले? थांब पप्पू, तू त्या मला पाळलं ना, लुटून दिलं ना. थांब तू. वहिनी, बोलू नका वहिनी. सुलोचना, किती वेळची म्हणून राहिली चुप राय म्हणून. मग कोणी ऐकायला तयार नाही. आई, तुझ्या भाऊजीचा मला मारायचा काय अधिकार आहे? माझ्याच घरी येऊन मलाच मारलं. हॅलो, पोलीस स्टेशन. मी शांताबाई बोलून राहिली. या तुम्ही सकोबाईच्या घरी. आताच या साहेब. शांती. हो मॅडम, ठीक आहे. शांती राहू दे ना. शांती. शकुनाबाई, माझ्या अंगावर हात घातला ना त्यानं. आजपर्यंत माझ्या लेकरानं कधी माझ्या अंगावर हात नाही घातला. तुमच्या पोरानं अंगावर हात घातला. तुम्ही शब्दही नाही बोलले, तरी म्हणता तुम्ही राहू दे. शांती, माझ्या पोरानं जेला टाकतं काय? शांती, आज त्यानं माझ्या अंगावर हात घातला, साहेब तुमच्या अंगावर हात घालीन. हे तुम्हाला समजत नाही काय? तरी म्हणता राहू दे. शकुनाबाई, चुप राहा तुम्ही. आता लढून पडून दाबू नका मला. क्या है शांताबाई? साहेब, या साहेब, या. पोंगे त्यानं कसं लोटलो मला. बुला उसको. कहा गया वो? काय झालं रे बापा? वहिनी, शांत राहा वहिनी. तुम्हाला काय वाटते तुमचा बदला सोडीन काय मी? पाहिना पप्पू, पाहिना मला मारलं. मी माझ्या काय गुन्हा होता काय? पाय मला मारलं पप्पू. आजपर्यंत मला नवऱ्याने बी अंगावर हात नाही घातला. आता माय किती बदमाश आहे बाई. शांत राहा वहिनी, तुम्ही एकदम शांत राहा तुम्ही. पप्पू, त्या वहिनीला काय शांत करतं? पाहिना बाहेर पोलीस आले ना. पोलीस. आई, ते शांता मामी धमकी देते. धमकीला भिऊ नको तू. त्या पप्पू असेपर्यंत तुला कोणाचीच गरज नाही आई. मी समर्थ हाव त्या शांता मामीला तोंड द्यासाठी. अरे पप्प्या टप्प्या, घरांनी पोलीस आले ना. चल लवकर. आई, खरंच काय? खरं सांग ना. खरंच पोलीस आले काय? हा ना पप्प्या, पोलीस आले ना. सांगू नको मी घरांनी यावं म्हणून. आई, रडू नका तुम्ही. शांत राहा. रडून पळून केली असं वाटते हे चोरात म्हणून लढून राहिले. लढू नका आई. पाहू आपण काय करतात ते पोलिस. चला तुम्ही, मी येतो. राहू दे ना सुलोचना. कसं करून राहिलं? कसं झालं सुलोचना? हो माय बाई, केवढी धड आहे बसून. बापा. शांती, नाही तुला बसर जात. शांती, चला मावशीबाई, आल्या का की मी येऊ घरात? पोलीस आले. चल सुलोचना, तू होई पुढे. आई, मी पुढे होतो. अजिबात तुम्ही भिऊ नका. मारलं ना मला ते शांता मामी बी पस्तावीन. आपण कोणाशी पाला पडला. अरे बापरे, मी काय करतो आता? पलंगाखाली लपून बसतो. असं वाटलं नाही शांता मामी आताच पोलिसवाले फोन करीन म्हणून. हा, याच्या खाली झोपता येते मला. आता याच्या खाली झोपतो मी. आता आवाज देतील, वहिनी बरोबर सांगते घरी नाही म्हणून. चालले जाते पोलिस. मग गेले की मी फरार होऊन जाईन. पा म्हणा मला कुठे पाहता. मग शांताबाई, बोला उसको. तुम्ही आवाज द्या तुम्ही. आई, सरका तुम्ही माग. हा सुलोचना, सरका तिथून. काय झालं साहेब? हमारे पास कंप्लेंट है शांताबाई की. इसके आंग पर हाथ डाला. बोला वो पप्पू कौन सा है तो? साहेब, आताच बाहेर गेले ते, घरी नाही आहेत. घर में है वो, जल्दी बुलाओ उसको. तुम ऐसा मत सोचना हम पूरा घर छानेंगे. साहब, ऐसा मत सोचना तुम. हमको कायदे का ज्ञान नहीं है. हमको भी कायदा मालूम है कैसा है क्या है. तुम कैसे घर छानेंगे हमारा? कुछ ऑर्डर है क्या तुम्हारे पास? लाओ, बताओ मेरे को ऑर्डर. हमारा घर छानना है ना. ऑर्डर बताओ पहले, बाद में घर में एंट्री करो. साहेब, खोटं बोलून राहिले साहेब.
तो घरातच आहे. शांता मामी, कोण असं खोटं बोलून राहिलं? तुमच्या समोर असं बाहेर गेले ना शांता मामी ते. असं नका करू. भासा बाई तुमचा ननदचा पोरगा. मी भासू ना नात्यातल्या नात्यात. उद्या मला काम पडते, तुम्हाला काम पडते. कोण खोटं बोलून राहिल्या? सरळ सरळ सांगून दे साहेबाले बाहेर गेले म्हणून. साहेब, आता त्यांची मनस्थिती नाही सांगायची, मीच सांगतो तुम्हाला. पप्पू ना बाहेर गेले, तुमचा निरोप सांगतो मी त्यांना आणि तुमच्याकडे पाठवून देतो. त्याच्यात काय आहे? आपण चोरी केली की काय केलं? 2 शब्द बोलायचं काम. ठीक है, जल्दी भेजना, नहीं तो शाम को हम फिर से आएंगे. भेजती मैं, भेजती. ठीक है साहब, नमस्कार. चलो. बोला शांता मामी. झाली धमकी झाली तुमची. पोलिसवाले बोलावतो, गुंडेले बोलावतो, तुम्ही कोणाला बी बोलवा. सुलोचना समर्थ आहे सगळेले तोंड द्यासाठी. शांते, चल बरं घरी. आता बरोबर ओळखलं शांता मावशी. तुम्ही शांता मामीले घरी घेऊन जा. विनाकारण एनर्जी खर्च नका करायला लावू. जा जा शांता मामी जा. बचवून ठेवा एनर्जी तुमची. शकुनाबाई, हे असं चांगलं नाही. पायली भरते शेवटी एक दिवस. तुमची सून नाकावरचे माशी हाकले पहिले. आम्हाला माहित नव्हतं एवढं पोटात पाय आहेत म्हणून. मी तर लय साधी भोळी समजत जा, पण आता ओळखले मग तुमच्या सुनीले. शांती, शांत राहा आता. शांती, मलाच म्हणता तुम्ही शांत राहा अजून. तुमची सून दिसून राहिली तुम्हाला एवढे गुण करून राहिली तर. हात पोलिसाला खोटं पाळलं. अहो शांता मामी, किती लपोशीन तू. थांब ना तू. आता ती मनीषाला आणून घालतो मी. ते ढवळे किती काय तिला सांगतो मी बरोबर. थांबतो आता. आजच ना आणून घालीन तुझ्या घरी, तर या नावाची शांती नको म्हणून तू. सुलोचना, पप्पू कुठे आहे? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पप्पू आहेत, सगळंच बरोबर आहे. तुम्हाला सांगतो आई, या जगांनी भ्या नाही लागत. जो भेला तो संपला. पप्पू, अहो माय बाई, मैसून एवढी डाकींसारखी आहे, मला माहित नव्हतं अजून. पण शांती कमी नाही आहे. शांती बी काही ना काही करीनच. काय होय बाय, किती वेळचे कामं केले. स्वयंपाक झाला, धुणं भांडे झाले, अजून आईचा पत्ता नाही. लेकरं जेवले आणि झोपले. कुठे गेले आणि कुठे नाही. लेकराला टाकून जाऊ बी शकत नाही मी कॉलेजमध्ये. कॉलेजचा टाइम होत आला. आईला माहित नाही काय सविताला कॉलेजमध्ये जा लागते म्हणून. कोणासोबत बसल्या काय बोलत काय माहित. अजून पत्ता नाही. मनीषाला बी थांब म्हटलं, मनीषा बी थांबली नाही. राजा गेले ड्युटीवर. बाबाचा तर पत्ताच नाही. बाबा तर असून नसून काही कामाचे नाहीत. कधी या घरात झोपत असलं, त्या घराने लेकरं उठले तर बाबाला माहित नाही होत. नाही, आई आल्याशिवाय नाही जात मी कॉलेजले. लेकराला टाकून मन नाही लागत. सुनबाई, शांती आली नाही का घरी अजून? नाही ना बाबा, बरं झालं तुम्ही आले. किती वेळ वाट पाहून राहिली मी आईची. आता येतील मग येतील, आता येतील मग येतील, पत्ताच नाही यायचा. मला कॉलेजला जायला वेळ होऊन राहिला. बाबा, लेकर झोपेला तर हॉलमध्ये. थांबता का तुम्ही घरी? मला थांबत असाल तर हाव म्हणा. आणि तुम्हाला जर बाहेर काम असेल ना, मी जात नाही कॉलेजला मग. नाही पोरी, जाय तू जाय, मी थांबतो घरी. कुठेच नाही जात मी. आज काही नाही, माया डोळाच फळफळ करून राहिला. उजवा डोळा. बाबा, उजवा डोळा फळफळ करणं चांगलं नसते. नुकसान होते म्हणतात काहीतरी, नाही तर भांडणं होतात कोणासोबत. बरं थांबा मग तुम्ही घरी. मी येतो कॉलेजमधून. जाय, पाहतो मी. बाबा कुठं जाऊ नका बरं. नाही पोरी, कुठेच जात नाही मी. कुठे गेली शांती? काही समजलंच नाही. महादेवनं सांगितलं नाही माझ्या घरी आहे की काही. शांताराम भाऊ आहे का शांताबाई घरी? नाही बाई, बाहेर गेली ना ते. सुनबाई आता कॉलेजला गेली. मी जाऊ घरी एकटा. लेकरं आज झोपेल. शांताबाईला फक्त एवढा निरोप द्यायचा, सोन्याची माया आलती म्हणून. शांताबाई बरोबर समजून जाते मग. काय होतं सांग ना, काय होतं मला? नाही शांताबाई सांगते मग. चला येतो मी. बाया बी बऱ्या पटवून ठेवल्या शांतीनं. आपल्याला सांगत नाही काय आणि काय नाही. तर शांतीला कधी विचारशील म्हणजे वावरात जा तुम्ही, वावरात. मला वावराची धमकी देते शांती. मला डोळा फळफळ करून राहिला माया, उजवा डोळा. काय होते आणि काय नाही. देवा काही नको हो बापा.
आलो रे लेकरे हो, लढू नका. मला माहितच आहे ना, मी घरी असलो की लेकरं लढतातच. आणि तसे आजी समोर मायच्या समोर खेळतील, पण मी असलो की त्याला डाळच आहे. आता आईले सांगून देतो मी आता सत्य परिस्थिती. बस झालं आता लपवून एवढा दिवस, आता नाही लपू शकत मी. चल आता बाजारात जातो. अरे मनीषा, आणि तू रडून कोण राहिली मनीषा? बरोबर आहे, आईची आठवण आली वाटते. चल चल घरात चल. मी बाजारात चालली होती आता भाजीपाला आणण्यासाठी. आता नंतर जातो. चल घरात. बाई मनीषा राहून देण्या कुठेचा. मला वाटलंच मनीषाले आईची बाबाची आठवण येते म्हणून. मनीषा बेटा बस ना. कोण उभी राहून राहिली तू, आणि लढून कोण राहिली तू? सांग ना. आई 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 आपली फसवणूक झाली आई. आई मी फसली आई, पप्पू सोबत लग्न करून. आई आई फसली आई मी. आई तुला आज सांगून राहिली मी. मनीषा तू राहू नको. तू सपासपा सांग मला काय आहे. माझा धगधग जो करून राहिला आता, आणि त्यात ते बाबा घरी नाहीत. आई आई त्या पप्पूनं फसवणूक केली आई. आई तो काहीच कमाई करत नाही आई, आणि माहिती आहे चांगला बी नाही आहे तो. माझ्यासोबत कमी बोलते, त्याच्या भावजेसोबतच जास्त बोलते आई. अरे मनीषा खरंच काय? हा आई आतापर्यंत मी लपून ठेवलं आई, पण आता नाही. आता मी आता लपून ठेवत नाही मी आईले. आता बाबाले सगळं सत्य सांगून देतो आई. आई आई मनीषा हे रडलं पडलं यानं जमते काय काही करणं. अजिबात लढणं बंद कर. आई पाहिजे आता काय करतो आई. शांत काकूला बी सांगितलं मी, सविता ताईला बी माहित आहे. मी कालपासून आली आई, सविता ताईच्या घरी होती काल. हो माई बाई एवढं मोठं रामायण घडलं. मनीषा तू आईले सांगणं महत्वाचं नाही समजलं? नाही आई मनाला तुला टेन्शनही नाही. तू एवढ्या खुशींदी होती म्हणून तुला सांगितलं नाही आई मी. शांताबाई काय म्हणे मग? आई कोण काय म्हणे नाही, शेवटी आपलंच पाहा लागते आपल्याला. बरं तू आता आराम कर घरी. मनीषा हे गरम गरमच करावं लागते, थंड झालं की मजा नाही येत. जशी आपण भाजी गरम गरम जेवतो तर भाजीला चव लागते, आणि थंडी झाल्यावर अलग चव लागते. मनीषा स्वयंपाक केलेला आहे, तू जेवण खाऊन कर. मी येतो शांताबाईच्या घरून. जाऊन दे आता. बरं जरा सांगून दिलं आईले. आई म्हणा मला भूक नाही, काही नाही, काहीच नाही. देवा असं वाटलं खूप चांगलं नशीब असेल माझं, खूप चांगलं असेल. पण काही नाही तेव्हा, मरण पुरलं याच्यापेक्षा. एवढे चांगले मागणी येऊन लग्न नाही केलं, आणि याच्यासाठी लग्न केलं. काय खरं केलं मनीषा? थांब म्हणा शकुनाबाई, सकूबाईशी पाला आहे त्याला. तशा दोघी जणी आपण नावराशीच्या एकच आहो, पण सकूबाई कमी नाही आहे. चांगल्याशी चांगली, वांगल्याशी वांगली आहे. आता फक्त शांताबाईची भेट घेऊ दे, आणि डायरेक्ट जातो तिच्या घरी. मग शकुनाबाईच्या घरी. बाई काय रे म्हणतो तिले, शकुनीच्या घरी. थांब म्हणा पप्पे, ना तुला जेला टाकेन ना, या नावाची शांती नको म्हणू. चल लेकरं झोपेला, जेवण करून घेतो. रिकामा टाइमपास करून काय करतं. येईन शांती कधी बी. सविता आली वाटते शांती. ताटगून उभा राहतो. शांतीने म्हणतो तुझीच वाट पाहून राहिलो मी आता. अरे चिंट्याचे बाबा तुम्ही? सविता गेली का कॉलेजमध्ये? शांती ती वाट पाहून राहिलो मी जेवण करायची. काय त्यासाठी ताट वाढलं होतं. म्हटलं शांती कुठे गेली, शांतीला ताट वाळा, मग माझ्यासाठी वाळून घेतो. कुठे हिंडून राहिली तू? ते पोरीने किती वाट पाहिली तुझी कॉलेजच्या मध्ये जायच्या पहिले. लेकरं झोपेला उठती ना आता. तू कुठे फिरून राहील शांती? नाही चिंतेश बाबा, मला लई अर्जंट काम आहे. अर्जंट कामासाठी गेली होती मी. करा तुम्ही घ्या जेवण करून. पाय शांती हे ताट मी त्यासाठी वाढलं होतं. आता तू म्हणतं तर घेतो मग मी जेवण करून. मला बी लई भूक लागली. असं म्हण नको मग. नवरा जेवला आणि बायको उपाशी आहे. चिंतेश बाबा मी काहीच म्हणत नाही. जेव्हा तुम्ही जेव्हा. जमलं शांती, हेच पाहिजे होतं मला. शांती कुठे गेलती कधी सांगत नाही स्वतःहून. मी बसतो भादर करत. शांताबाई ऐका घरी. शांताबाई काय झालं का समजून नाही राहिलं. कोणतरी आवाज दिलं. शांती आता घरी आली. शांती रागात होती. नाही माझ्या डोळा फळफळ करत जाय. काहीतरी झालं वाटते. शांताराम भाऊ ऐका शांताबाई घरी. आताच तर आली शांती. काय झालं सकूबाई? ठीक आहे ना सगळं? हा ठीक आहे सगळं. सकूबाई चला बाहेर. शांती
मापासून लपू नको तू. मला खरं खरं सांग काय झालं तर. शांताबाई सर. शांताराम, तुमची बहीण तर लय खजाल निघाली. पोरगा त्याच्यापेक्षा खजाल निघाला. माहिती आहे का तुम्हाला काही? तुम्ही मस्त करायला बसले. कुठं होतून जेवण स्वतः बहिणीची गॅरंटी घेता तुम्ही. कशाची गॅरंटी घेता तुम्ही? सगूबाई काय झालं? काय झालं काय? मई पोरगी माझ्या घरी लढत आली. लढत समजते ना तुम्हाला? मनीषा एवढी गरीब पोरगी, सगळं गाव गॅरंटी घेत आहे तिचं. आणि तुम्ही तुमच्या भाषेची गॅरंटी घेतली होती. नाही सखूबाई लग्न कर, नाही सखूबाई लग्न कर. लग्न केलं. मग सखूबाई आहेच ना भाषा चांगला. सखूबाई एकदम बरोबर आहे तुमचं. काळा चांगली सट्टा खाता. कसे वय 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 करत ना. नाही नाही शांती तू बोलू नको, नाही नाही शांती मी तू बोलू नको. मी तेव्हा नाही म्हणत जा, पण माणसानं पोरीचं जीवन बर्बाद करून टाकलं. सखूबाई चांगला बदला घ्या तुम्ही. चला चला. आम्ही दुखात आणि तुम्ही काय जेवण करता काय? शांताराम भाऊ तुम्हाला बी माहित आहे मला सखूबाई म्हणतात. चला चला तुम्ही चला. चल सखूबाई चल. घे ना म्हणा. कसं करत जा. मला म्हणतात पप्प्या कसा आहे तर मनातल्या माथ्यावर कशी ठेस मारते. मी तर म्हणतो चांगलं ठेस. शांती तू वय वय नको करू बरं. वय वयचं नाही चिंताचे बाबा. पप्प्या जेलात गेला त्याच्या मागं तर तुम्हाला जेलात जावंच लागेल. लक्षात ठेवा तुम्ही शांती काय म्हणते तर. पण घे मंडळी आतापर्यंत नेलं येशील पोलीस आहे ना पप्प्या आले. त्याला काय वाटलं शांती काही करत नाही. अरे शांतीला तर लोटलं. त्याच्यानं ते पितळ उघडं पडलं सगळं सगळं. त्या झाका झापला. मंडळी तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण पहा. नक्की शेअर करा आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शांताबाई तुम्हाला रिअल घटना दाखवते नवीन नवीन भागात. तुम्ही फक्त शांताबाईला साथ द्या. आणि चला मग आता पाहूया काय होते तर पप्प्याच्या घरी. शांता मामी तुम्ही माझ्या घरात लय हस्तक्षेप करून राहिल्या होत्या. तशी तुमची खोयमोडी नाही केली अशी खोयमोडी होते. डबल तुम्ही शकुनाबाईच्या घरा इकडे उलटून दे पाहिजे नाही. सुलोचना काय झालं सुलोचना? पाहिना शंकर तुमच्या बायकोला चपट मारली शांता मामीनं. पाहिना पाहिना काय होती करायला शांता मामीने आपल्या घरात हस्तक्षेप करायचा. कोण? तू काय केलं? नाही नाही सुलोचना शांता मामी जेवढी समजदार आहे कोणी वाटी गेल्याशिवाय वाटी जात नाही. मॅच झाली काय शांता मामी तुला मारीन म्हणून? तुला तर किती चांगलं समजत जाय. पहिले समजे शंकर पण आता आपल्याला जळते शांता मामी. आपलं सगळं तर चांगलं सुरू आहे की नाही. शांता मामीला बरं नाही दिसून राहिलं. कहून माहित आहे त्याच्या घरात ते भांडणं सुरुवात म्हणून. नाही नाही सुलोचना असं जे तोंडाचे ते बघू नको. शांता मामीचा स्वभाव मी लहानपणापासून ओळखतो. तू तरी आताची आली. मारू द्या मग मारू द्या तुमच्या बायकोले. एक दिवस जीव घेऊ द्या जीव. सुलोचना इकडे ये. आता खाली बोलावता मला. तुमच्या स्वतःच्या बायकोपेक्षा एकुलती एक बायको त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरा विश्वास ठेवून राहिले शंकर. असा नवराने पाहिला मी कुठे. पण घ्या पप्पू तरी पुरले तुमच्यापेक्षा. वहिनीची काळजी घेतात. तुम्हाला तर काहीच काळजी नाही माई. शंकर आलो आलो आई. शंकर कसं पटवलं नवऱ्याले. तसं पटत नाही नवरा. मला माहित होतं सगळं. शांता मामी एक दिवस ना तुले हात काय लावून जेलात टाकीन तर ह्या नावाची सुलोचना नका म्हणून. मला चापट मारली ना चापटीचा बदला तर घेणच नाही. ओ शंकर ये मारे बापा. मावशीबाई चुप बस. क्यों रे लेडीज के आंग पर हाथ उठाता तू? चल बताता तेरे को. चल तू ठाणे में. साहेब काही नाही केलं साहेब मी. साहेब काही नाही केलं मी. यहाँ कुछ भी मत बोल तू. चल ठाणे में. बापा पाहणारे शंकर. बापा पाहणारे शंकर. पप्पू पप्पू शांती तुला नाही सोडत मी आता. त्या पोराले जेलात टाकलं. शांती थांब तू आता.